पॅरिसमध्ये जगभरातले सगळे तुमच्यासारखे पत्रकार, सगळे शास्त्रज्ञ, सगळे पंतप्रधान, राष्ट्रपती एकत्र आले आणि त्यांनी काय सांगितलं, 2030 नंतर 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येऊन जाणार आहे. बरं. 100 दिवस पडणारा पाऊस 52 तासात येईल असं पॅरिसमध्ये 15 मध्ये सांगितलं. काही लोकांनी काय सांगितलं की आयपीसीसी जी संस्था आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, 1988 पासून 198 देश आणि 1100 शास्त्रज्ञाला घेऊन ते काम करते. अशा संस्थेवर काही लोकांनी आरोप केला की भीती दाखवलाले. आता गंमत बघा, भीती दाखवते म्हणणाऱ्याने 30 नाही, आता 24 संपलं, 25 सुरुवात झालं. काय झालं, दुबईमध्ये 70 मिलीमीटर वार्षिक पर्जन्यमान असतो. या गेल्या वर्षी म्हणजे 24ला एंडला दुबईमध्ये 1 दिवसात पाऊस पडलं 170 मिलीमीटर. बापरे. 2.5 वर्षाचं पाऊस 1 दिवसात पडलं. ठीक आहे. एक आपल्या देशामध्ये तुतीकोरीन, तामिळनाडूमध्ये तुतीकोरीनमध्ये 18 डिसेंबर 2024ला 960 मिलीमीटर पाऊस रात्रीत पडलं. 960 मिलीमीटर म्हणजे निलेजी किती माहितीये, 3.25 फूट पाऊस पडले एका रात्रीत. झालं. तुम्हाला सांगतो असं चित्र कुठं दिसलं मला की आपल्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये डेर्ना नावाचं शहर, डेर्ना नावाच्या शहरामध्ये एका रात्रीत 18 महिन्यात पडणारा पाऊस पडला आणि 1.25 लाख, लिबिया देशातलं डेर्ना शहर 1.25 लाख लोकसंख्येचं एका रात्रीत होऊन गेलं. 40,000 बॉडी सापडल्या. तिथल्या शेखनी सांगितलं जगाला की आम्हाला हे बॉड्या एकदम पूर्ण काही शक्य नाही, तर या बॉड्या ठेवण्यासाठी आम्हाला प्लॅस्टिकच्या बॅगा द्या. ठीक आहे. आता झालं, आता आपण लगेच येऊत. आता पंजाबमध्ये पाऊस पडला, असं कधी बघितलं तुम्ही? 1400 गावं पाण्यात आहेत. हरियाणा तसंच आहे. तुम्हाला अत्यंत भयानक गोष्ट सांगतो, उत्तराखंडमध्ये 15 दिवसात 19 वेळेस ढगफुटी झाली आहे आणि 27 वेळेस महापूर आलेत. उत्तर काशीमध्ये एक गाव 30 सेकंदात होऊन गेले. जी परिस्थिती काश्मीरची आहे, जम्मूची आहे, उत्तराखंडची आहे, पंजाबची आहे, हरियाणाची आहे. आता शहरं जर बघितले तर या वर्षी मुंबईमध्ये विमान वाहतूक बंद करावी लागली, रेल्वे बंद करावी लागली. असंच पुण्यात झालं, असंच नागपूरमध्ये झालं, असंच दिल्लीमध्ये झालं, असंच न्यूयॉर्कमध्ये झालं, असंच बीजिंगमध्ये झालं, असंच पाकिस्तानमध्ये झालं. च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.